नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये तुमचं। तर मस्त वीकेंड आहे आणि नेहमीप्रमाणेच आपण निघालो आहोत एका भटकंतीवरती आणि आम्ही आज आलेलो आहोत खडकवासला डॅमच्या साईडला एका गावामध्ये, कुडचे गावामध्ये, आणि तिथं एक युनिक प्लेस आहे ती एक्सप्लोअर करायला। तर चला बघूया काय आपल्याला एक्सप्लोअर करता येतं आज। तर आपण आज आलेलो आहोत युनिक प्लेसला, ज्याचं नाव आहे झपूरचा आर्ट गॅलरी। तर चला बघूया काय इथं आपल्याला एक्सप्लोअर करायला भेटतं। तर इथं आहे म्युझियम, आर्ट गॅलरी, कॅफे, ऑडिटोरियम आणि स्टोअरसुद्धा। तर इथं बरीचशी पार्किंग देखील अवेलेबल आहे, 2-3 पार्किंग्स आहेत इथं अवेलेबल आणि सराउंडिंग खूपच छान आहे। तर आपण आलेलो आहोत आतमध्ये आणि इथं सगळे बोर्ड्स लावलेले आहेत प्रॉपर। तिथं आहे कलेक्शन, लाईट ऑफ लाईफ, पोथी, वस्त्रकाठी, ज्वेलरी, महाराष्ट्र स्कूल, गांधी मराठीचे बोली कौतुक, टी प्रोजेक्ट आणि संस्कृती गॅलरी। आणि हे बनवलेलं आहे पुना गाडगीळ आणि सन्सानी। ती सुंदर असा टांगा आहे, लाकडी चाक, सिनियर सिटीजनसाठी चेअर्स देखील आहेत। अप्रतिम सुंदर असा बैलगाडा। वा वा, किती छान, छोटूसा। आवडला तुला बैलगाडा हा? चाक लाकडी आहे पण त्याच्यावरती लोखंडाचा सर्कल आहे, जेणेकरून लाकूड झिजू नये। आता आपण एंट्री करतो आहोत आतमध्ये। अप्रतिम, भव्य, दिव्य आणि सुंदर अशी नटराजांची ही मूर्ती बघून खूपच भारी वाटतंय। खूप मोठा ट्रंक आहे बघा। जुन्या काळातली भांडी, हंडा, कशा अंड्यात डिफरंट तर बघा। इथं आहे किदाराम। वाव, ते वेगळंच आहे काय किदाराम? परत बघ केवढी मोठी आहे, का मागे खूप छान अशा पोएम आहेत तिथं केशवसुतांच्या। लाकडापासून देवीची मूर्ती बनवली आहे आणि खूपच सुंदर आणि अप्रतिम हे काम आहे। खूप छान असा मेणा आहे इथं। संग्रहालयाचा आसपासचा परिसर देखील ब्युटिफुल आहे, छान सुंदर असं वातावरण आहे। आणि त्या साईडला तुम्हाला दिसेल खडकवासला डॅमच्या बॅकवॉटरचा हा भाग आहे, त्याच्यावरती हे बनवलं आहे। आणि आजूबाजूला मेंटेन खूप छान केलं आहे, खूप झाडं आहेत, ग्रीनरी आहे, तर अप्रतिम आहे सगळं। तर इथं नक्की एकदा भेट द्यायलाच पाहिजे। इथं अप्रतिम आणि डिफरंट प्रकारचे फुलं आहेत बघा, लाईट पिंक हात ना, आणि वेगळंच झाड आहे एकदम अप्रतिम दिसतंय सगळं। अप्रतिम शेडी आहे तर मस्त छान बनवलेली शिल्प, अप्रतिम फुलं आहे तिथं खूप सारी, खूप भारी वाटतंय। तर ह्या हॉलमध्ये होणार आहे छान असा प्रोग्राम, तर बघूया काय प्रोग्राम असेल तो। विवेक, कार्तिक, सतीश, ईशान। तर आपण काय करत असतो की आताच्या ह्याच्यात आपल्याला माहिती आहे की आपण मोबाईलची खूप अटॅच आहे, बरोबर? आणि त्याच्यामुळे पुस्तकं वगैरे या सगळ्यांचं जरा आपल्याला मागे पडत चालले त्या गोष्टी। प्रक्रिया वाचन करता ही गोष्ट अशी आहे की तुम्ही याच्यावरती माहिती वाचू शकताच, पण त्या व्यतिरिक्त मी काही सांगतो की आपण
एकत्र मिळून जे अनुभव होतो ना त्याची अनुभूती आपण घेतो ते अशा प्रकारचे आपण कधी घेऊ शकत नाही. म्हणजे आता आलोच आहे तर 1, 2, 3 फॅमिलीज माझ्याबरोबर आहे. हे तर एक तर कुठल्या तरी एका आपण मूवी वगैरे बघताना होतं जे आपण ह्याच्यामध्ये PVR मध्ये वगैरे जातो किंवा मग असं काहीतरी माहोल असतो ज्याच्यामध्ये होतो. सो माझ्याकडे काही पुस्तकं आहेत, छोट्या छोट्या गोष्टी आहेत, जास्त मी काही लांबट लावणार नाही तुमच्याजवळ. आणि आजची थीम आपली ही आहे की पत्र म्हणून थीम आहे. सो मुलं आधीच्या काळात पत्र लिहिली जात होती, आताच्या काळात पत्र म्हणजे काय हे मुलांना माहिती नाही. आजची थीमच आहे आणि आपण त्याच्यानंतर एक छोटीशी ऍक्टिव्हिटी घेऊन त्यांना रिलीज करू. तर इकडे आहे गॅलरी कला दालन. तर बघूया काय आहे. खूपच अप्रतिम हे दालन आहे. इथं वेगवेगळ्या प्रकारचे चित्र आणि पेंटिंग्स आपल्याला बघायला भेटत आहेत. वरतं बघ किती छान आहे. इथं भरपूर वेगवेगळ्या प्रकारच्या पेंटिंग्स आहेत, जसे की ॲक्रेलिक, त्याचप्रमाणे ऑइल बेस, त्याचप्रमाणे वॉटर बेस, त्याचप्रमाणे इंक. सो भरपूर डिफरंट प्रकारच्या पेंटिंग्स इथं आहेत आपल्याला बघायला भेटतात. ॲक्रेलिक ऑन कॅनव्हास, अप्रतिम. कॅनव्हास और कैसे. तर ही पेंटिंग तर मला खूपच आवडली. ही आहे मिक्स मीडिया ऑन कॅनव्हास. खूपच अप्रतिम आहे. धृतराष्ट्र. मिक्स मीडिया ऑन वूड. कागदावरती नाही, कपड्यावरती. आता आपण जात आहोत दुसऱ्या गॅलरीमध्ये. तर बघूया इथं काय स्पेशल आहे ते. तर या आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या समया. साऊथ नॉर्थ वेस्टमध्ये डिफरंट प्रकारच्या समया किंवा दिवे वापरतात, ते देखील इथं आहेत. हा खूप युनिक दिवा आहे. याचं नाव आहे गुरु शिष्य दिवा. खूप अप्रतिम आणि आम्ही पहिल्यांदाच असं बघितलं आहे. तर हा दिवा केरळातनं आणलेला आहे. भला मोठा हा कांस्याचा दिवा आहे, तुम्ही बघू शकता. अप्रतिम आहे, बट खूप मोठा आहे, खूप भव्य दिव्य आहे. अप्रतिम हँगिंग दिवे आहे तिथं मस्त. राखेल करायचं केरोसिनवर चालणारे लॅम्प कुठं आहे. हे बघ, ही ती मशाल. येस, ब्युटिफुल लँटर्न म्हणतात त्यांना. तर हे बरेचसे ओल्ड असे दिवे आहेत जे नॉर्मली रेल्वे आणि ट्रेन्सला दाखवायचे. स्विच असायचे पहिले. स्विच असं केलं की हां पावले. ते मागे भरपूर आहेत अजून त्याचे तसेच सेम. हे पण सायकलवरती वगैरे.
व्हेरी गुड. इथं आहेत अप्रतिम दिवे जे आधी जहाजांवरती वापरले जायचे. त्यांची खूप व्हरायटी इथं आहे. आता आपण आलो आहे पोथी आर्ट गॅलरी. तर हे आहे जुन्या काळातलं ऑफिस. तर अशी बैठक व्यवस्था आणि लेखणी किंवा शाहीचे डिफरंट प्रकारचे पेन. खूप छान दालन आहे आणि बऱ्याचशा पोथ्यांचे कवर पेज इथं लावलेले आहेत किंवा जे चित्रांमधनं जे काही सांगण्याचा प्रयत्न केला आहे ते देखील लावलेत. खूप अप्रतिम आणि खूप मोठा हा हॉल आहे. तर हे खूप छान आहे. इथं सगळ्या राशींची माहिती दिलेली आहे, त्याबद्दल लिहिलं आहे. किती सुंदर ना. अप्रतिम सिंहगडाची छाप दिसत आहे आपल्याला. हा हे भरपूर बाई हीच आहे ती टपाल पेटी किंवा पोस्ट पेटी. त्याच्यात लहानपणी आपण पत्र टाकायचो, किंवा तर आता दिसत नाही कोणत्याही गावात. पण नॉस्टॅल्जिक कसं वाटतं आता याच्याकडे बघून. तर आता आपण गांधीजींच्या दालनामध्ये आलेले आहोत. तर इथं बघूया काय काय आहे. तर इथं सगळं टाईमलाईन लावलेली आहे गांधीजींच्या कार्याबद्दलची. नाही हे त्यांची टाईमलाईन आहे. तर अशी साधी बैठक होती महात्मा गांधीजींची. आणि हा चरखा ज्यातनं ते देशी कापडं शिवायची कॉटनची. आता आपण जात आहोत दागिना या गॅलरीमध्ये. तर बघू. हो हो खूप छान भांडी आहेत. बऱ्यापैकी चांदी किंवा सोन्याची आणि नक्षीकाम केलेली भांडी आहेत. अप्रतिम आणि सुंदर असे तबक आहेत तिथं सिल्वरचे. आणि हा तर बघा खूप मस्त डिझाईन. तिकुरी तबक. खूप सुंदर असे भांडे आहेत तिथं. पाण्याचे कळशी, घागर, खूप वेगवेगळ्या प्रकारची कळशी. सोन्याचा. हा पहिले वजन काटा यायचं असं. हे लोकांचं एवढा मोठा सुंदर ज्वेलरी बॉक्स. साबणदाणी, सोप ठेवायचे कवर्स, मिरर, आणि मिरर्स, सुरमा ठेवण्याचे भांडे, कंगवे. पर्स तर बघा किती छान आहेत, दोन छोट्या छोट्या. आणि मेकअप बॉक्स.
लाकडी मेकअप बॉक्स, त्याला एक छान असं मिरर आणि सिंदूरदाणी वगैरे ठेवण्यासाठी पण छान असं जागा. खराब केला आहे की नाही टी शर्ट बेटा, टी शर्ट खूप छान अशी गोपालकृष्ण यांची मूर्ती सजावट आणि त्यांचं छोटंसं मंदिर अप्रतिम. टाकायचे आणि छिडकायचे असं. किती मोठा झोपाडा आहे. आहोत वस्त्रकथा ह्या एक्झिबिशनमध्ये, गॅलरीमध्ये. बघूया काय आहे इथं. सो भारतातील विविध सिटींमध्ये बनणाऱ्या साड्यांचं इथं कलेक्शन आहे. तर बघूया काय काय आहे. साडी बघणार आहोत नारायणपेठ तेलंगणाकडच्या साड्या. तर या दोघंही साड्या त्या सेमच आहेत. प्रकार आहे शालू. नॉर्मली लग्नात शालू नेसतात, तर हे आहे शालूचा प्रकार. शक्यतोवर शालू हा लग्नात करतात. त्याच्यावरती लिहिलं बघा, सौभाग्यवती भव. छान असं. तर हा छोटा आणि छानसा हातमाग आहे. चंद्रकडा दोन बंधूची कबूल नैसुकही माझी आनो मनी बसल्या चलत्या माम्या रक्षया टोकपदराची मधीची वया. साडी तर इथं आहे इनर पदर, म्हणजे आतील पदरातली साडी. तर तुम्ही बघू शकता एकच साडी आहे आणि दोघं साईडला पदर आहे त्याला. इथं आपण बघत आहोत ठेवला पाहिजे. महाराष्ट्र स्कूल. हे बघ आणि हे. तर हे देखील अप्रतिम दालन आहे. भरपूर सारे पेंटिंग, इतिहासातल्या छायाचित्र, रेखाचित्र, व्यक्तिचित्र आहेत. त्याचप्रमाणे बऱ्याचशा वस्तू आहेत. तर अप्रतिम हे दालन देखील आहे. आपण आहोत नाट्यगृहाकडे, ऑडिटोरियमकडे. तर इथं आहे नाट्यगृह. इथं खूप छान प्रकारे दर्शवण्यात आलेली आहे आपल्या मराठी फिल्मसृष्टीची जी सुरुवात झाली आहे त्याबद्दल. इव्होल्यूशन ऑफ इंकपॉट्स. हे अप्रतिम दालन आहे आणि स्पेसिफिकली डेडिकेटेड पेनबद्दल आहे, म्हणजेच लेखणीबद्दल आहे. सो पेनचा इतिहास, लेखणीचे प्रकार, शाहीचे प्रकार खूप छान असं हे दालन आहे. खूप साऱ्या गोष्टी इथं ठेवलेल्या आहेत. ब्रशचा पेन होता, मग शाहीचा आला, मग हळूहळू. आता आपण आलो आहोत बाहेरच्या साईडला आणि तिथनं आपल्याला व्ह्यू दिसतो आहे डॅमचा व्ह्यू. खडकवासला डॅमचा व्ह्यू
सिंहगडाचा व्ह्यू अप्रतिम. तर आता इकडे आहे कॅफे आणि शिव मंदिर. फ्रेंड्स, तुम्ही पुण्यात राहत असाल किंवा पुण्याच्या आजूबाजूला राहत असाल, वन डे ट्रिप करायची आणि मुलांना काहीतरी स्पेशल असं दाखवायचं इतिहासामधलं, तर ही प्लेस खूप बेस्ट आहे. नक्की व्हिजिट करा. तर आता बऱ्यापैकी आम्ही आमचा बघून झालेला आहे. आता फक्त शिव मंदिर हा ॲक्टिव्हिटीज एरिया मला आता बघायचा आहे. कॅफे पण आहे इथं, बघू कॅफेत काय आहे. वाटलं तर जेवू आणि मग जाऊ. इथं सुकलेलं झाडं आहेत 2-3, त्याच्यावरती पतंग टाकलेली आहे. पण दिसायला खूप अप्रतिम आणि छान दिसते. पॉन्ड आहे आणि त्याच्यामध्ये मस्त लोटस उमलत आहेत. तुम्हाला समोर दिसतील 2-3 लोटस उमललेले आहेत. खूप छान, खूप अप्रतिम, खूपच भारी वाटतात. हे बघा, शिव मंदिरकडे जाणारा रस्ता. आता आपण शिव मंदिराकडे जाऊ. वातावरण किती छान वाटतंय, मस्त पायवाट तर बघा किती सुंदर आहे मंदिर. तरणाचं बॅकवॉटर खूप छान प्रकारे इकडे येत आहे हवेने. खूप शांतता, अप्रतिम असा व्ह्यू आहे. धरण तसं खूप लांब आहे, बट बॅकवॉटर हे खूप दूरपर्यंत आहे, त्याच्यामुळे खूप छान प्रसन्न असं वातावरण आहे. गोष्ट बघायला भेटलेली आहे ती म्हणजे होडी. हे केरला टाईप होडी दिसते मला. खूप सुंदर आहे ना, खूपच सुंदर, खूप सुंदर, लाकडी आहे. इथं आहे सेल्फी पॉइंट. औल आहे इथं मस्त. शिव मंदिर आलो आपण शेवटी फायनली. हर हर महादेव, शंभुनाथ की जय. हर हर महादेव. काय पुरातन शिव मंदिर तेही बिलकुल बॅकवॉटरच्या बाजूला. खूप अतिशय सुंदर आणि विहंगम दृश्य आहे. हा, अजून एक छान व्ह्यू. अप्रतिम असं मस्त बांधकाम केलंय. खूपच छान वाटतंय, ऑथेंटिक, खूपच भारी वाटतंय हे. आणि इथं बघा व्ह्यू, बॅकवॉटरचा व्ह्यू. जोपर्यंत नजर जाते तोपर्यंत पाणी दिसतंय. आणि खरं तर पुण्याची लाईफलाईन आहे हे धरण, म्हणजे खडकवासला. इथनंच 12 महिने पाणी येतं. अप्रतिम. आणि समोर आपला किल्ला सिंहगड. वाव, अप्रतिम झाड आहे, मस्त असे लाल फुलं. आणि समोर आपल्या सिंहगडाचा व्ह्यू. अप्रतिम दिसतोय सिंहगड. बघा, पूर्ण व्ह्यू येतोय सिंहगडाचा. आणि झाडाची फुलं बघायला एकदम मस्त वाटतात. आपल्याला गावाकडचं सगळं जे सामान असतं, जसं माप, हे ताक काढण्याचं एक साधन आहे. ह्याच्यात पहिले ताक काढले जायचे, त्याच्यानंतर मापं बघायला भेटतील. चूल, पितळाची भांडी, दुधाची माप, विडी, खानदेशात त्याला म्हणतात पावशी. असे दरवाजे असायचे लाकडी, दणकट. आणि हा बंब, पाण्याचा बंब. खाली लाकडं लावायची, मस्त पाणी गरम होतं आणि त्याला एका साईडला ओपन करून काढता येतं पाणी. त्याच्यानंतर नळ लावायला लागले त्याला. गंगाळ, फुलांचं पानं, गाडी उभं राहण्यासाठी पांगुळ गाळा, त्याला पांगुळ गाळा म्हणतात. आणि इथं छान असे स्वयंपाकघरातले सर्व भांडे, जे काही साहित्य लागत होतं पहिल्याच्या काळात असायचं घरामध्ये, ते सर्व काही इथं आपल्याला बघायला भेटते. रॅक बघ किती छान.
पहिल्याच्या काळी अशी परात असायची. वरणी डाळ सर्व करण्यासाठी. तो बघ शेगडी शेगडी जातं. आणि तो लाकडी रॅक. पहिले अशा लाकडी रॅक असायचे आणि त्याच्यामध्ये असे भांडे ठेवले जायचे. धान्य स्टोर करण्यासाठी. माती लावली बघा त्याच्या आजूबाजूने, जेणेकरून धान्य खराब नको व्हायला. पण माप आहेत. देवारा किती सुंदर देवारा आहे. लिव्हिंग रूम. मिरची कांडप. घोडागाडी. बसू नाही शकत बेटा. छान असा पॉटरी स्टुडिओ आहे, तर तुम्ही देखील पॉटरी शिकू शकता इथं. खूप छान इथं वर्कशॉप ते घेतात पॉटरीचे. इथं आहे कॅफे. अतिशय छान असं स्ट्रक्चर आहे, बांधकाम आहे आणि डिफरंट गोष्टी आहेत. तर इथं आहे शॉपी. तर इथे बऱ्याचशा युनिक गोष्टी आहेत. तर चला बघूया, थोडी शॉपिंग करूया घरी जायच्या आधी. तर आम्ही पूर्ण जयपूरचा पिंजून काढला आहे, सगळं एक्सप्लोअर करून काढलं आहे. जवळपास 4 तास लागले आम्हाला आतमध्ये सगळं फिरायला बघायला. खूपच भारी आहे, खूप छान प्लेस आहे. तर इकडे आलात तर नक्की या, भेट द्या. खूप भारी वाटतं. इथलं तिकीट 200 रुपये पर पर्सन आहे, तर जास्त महाग नाही आहे, पण खूप छान आहे आणि सगळं तुम्ही एक्सप्लोअर करू शकता खाण्यापिण्याशिवाय. तर आणि मुलांसाठी पण खूप छान प्लेस आहे की आपण मुलांना काहीतरी नवीन दाखवू शकतो. आपल्या जुन्या काळात काय काय भेटत होतं, काय काय आहे, कसं होतं, ते सगळं आपण त्यांना एक्सप्लेन करू शकतो. तर त्यांना पण आपण काहीतरी माहिती देऊ शकतो. त्या हिशोबाने पण म्हणजे मुलांसाठी एक छोटी ट्रिपही होऊ शकते. त्यासाठी पण हा प्लेस खूप छान आहे. तर चला, असंच आमचा प्रयत्न आहे, नवीन ठिकाणं, नवीन गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा. तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, फॉलो करा, तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा. आम्ही असेच नवीन व्हिडिओ, नवीन ब्लॉग, नवीन प्लेसेस आणत राहू. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच. बाय बाय. तोपर्यंत टेक केअर. बाय.